ओम नमो आद्य जय श्रीराम। सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला सर्वनाथ भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज होते आमच्या गावात हनुमान जयंतीनिमित्त मोठा उत्साह आणि आम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री गेलतो आम्ही 12 वाजता हनुमंतरायासाठी पाणी आणण्यासाठी। आम्ही पोहोचलो तिसगावमध्ये। तिसगावमधून 1 किलोमीटर अंतर गाव आहे, तिथून पाणी आणण्यासाठी गेलो। आम्ही सकाळी उठलो, 4ला पाणी पडतं। आम्ही पाणी टाकलं, आरती केली हनुमंतरायाची। मग मी घरी आलो आणि आपल्याला जायचं होतं गडवर कानिफनाथ बाबांचं दर्शन करण्यासाठी। मग मी गड गेलो, कानिफनाथ बाबाचं दर्शन घेतलं आणि आपल्या कानिफनाथ बाबाचं शिखर बघू शकता आणि गडवर पण हनुमंतरायाचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेतलं। मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेतलं, गडावर पाणी टाकलं आणि सचिन म्हणलं आपल्या तिसगावला जायचं आहे। आम्ही तिसगावला गेलो आणि सचिनला खाऊ वाटले भजे, मग भजे घेतले आणि आम्ही पुढे गेलो। त्यांनी भजे खाल्ले, आम्ही चहा घेतला आणि आम्ही पोहोचलो तिसगावमध्ये। एक छोटंसं मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं, आम्ही त्या मंदिरात गेलो, तिथं दर्शन घेतलं। आम्ही तिथं बसलो थोड्या वेळ बसलो आणि तिथं पण हनुमंताचं म्हणजे मंदिर आहे छोटंसं, तिथं दर्शन घेतलं। आणि तुम्ही ना बघू शकता ह्या सगळ्या ब्लॉकमध्ये आम्ही खूप हनुमंतरायांचं दर्शन घेतलं। आज हनुमान जयंती होती म्हणून। आणि तुम्हाला एक सांगण्याचं इच्छितो की आता बरेच दिवस झाले ब्लॉग नाही टाकला, म्हणजे थोडा घसा बसला, तब्येत पण खराब होती, त्याच्यामुळं ब्लॉग नाही टाकला। अजून पण थोडा आवाज बदल येत असेल तुम्हाला। नंतर आम्ही देवीचं मंदिर आहे छोटंसं, तिथं ते दर्शन घेतलं आणि सर्दी झाली म्हणून आपण मेडिकलमध्ये गेलो। मेडिकलमधून ही कांडी घेतली ना आपण निघलो ना भाऊ घरी जाण्यासाठी। आम्ही घरी गेलो, सचिनला आणण्यासाठी गेलो, तिथे बारकाली पोरं खेळत होती, त्यांचा थोडा शूट घेतला। मग आम्हाला जायचं होतं मावठा देवीला। जाता आम्ही धामणगावची देवी ते दर्शन घेतलं आणि आपल्याला धामणगाव देवीचं दर्शन करून आपल्याला जायचं होतं मावठ्याला। मग आम्ही तिथं दर्शन घेतलं। तुम्ही कोणी कानिफनाथ बाबा दर्शनाला आले तर धामणगावच्या देवीच्या दर्शनाला नक्की या, खूप मस्त मंदिर आहे, खूप मस्त हिरवगार परिसर आहे। आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो पाथर्डीमध्ये। पाथर्डीत गेलो, सचिन म्हणलं पाणीपुरी खाऊ, मग आम्ही पाणीपुरी घेतली, पाणीपुरी खाल्ली आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं, मग आम्ही गेलो पेट्रोल पंपावर। मग गाडीत पेट्रोल टाकलं, निघलो मावठा देवीला। आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत, मावठा देवीचं दर्शन करा। आणि आम्ही पोहोचलो देवीच्या मंदिरापाशी। आम्ही खाली गाडी पार्क केली आणि आम्ही चप्पल स्टँडला चप्पल सोडली। मग आम्ही चाललो देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात चाललो। तो बघू शकता आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आज येडेश्वरीची यात्रा आहे येरमाळ्याची। आम्हाला तिकडे जायचं होतं पण तिकडे काही जाणं झालं नाही। मग सचिनला म्हटलं आपण संध्याकाळी म्हणजे आपण जाऊ मावठा देवीच्या दर्शनासाठी। मग आम्ही घरून 6:30ला निघलो आणि आम्ही पोहोचलो देवीपाशी। आहे आपल्या रेणुका माताची म्हणजे रेणुका माता आहे, रेणुका माता मावठ्यामध्ये प्रकट झाली। मग मावठ्या गावात प्रकट झाली म्हणून मावठा देवी नाव पडलं। मग इथून बघू शकता हे आपली मावठ्याची रेणुका। मग आम्ही मावठा देवीचं दर्शन घेतलं आणि आज चैत्र पौर्णिमा होती म्हणून गर्दी होती, पण संध्याकाळी गर्दी नव्हती म्हणून आम्ही संध्याकाळी चालू फ्रेश वातावरणात। मग सचिन मी रांगेला उभा राहिलो, आम्ही देवीचं दर्शन करण्यासाठी पुढे गेलो देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो आणि देवीचं थोडं कुकू घेतलं बाहेर आलो। अन्नछत्रामध्ये जेवण चालू होतं, आम्ही थोडं जेवण केलं, जेवण करून बाहेर आलो। आम्ही निघलो घरी जाण्यासाठी निघलो। रस्त्याला आम्हाला भेटलं हनुमंताचं मंदिर, आम्ही तिथं हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि दर्शन करून आम्ही निघलो मढीला जाण्यासाठी। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा। ओम नमो आद्य जय श्रीराम। आदेश।